सभापती महोदय, हा विषय प्रवीण दरेकर साहेबांनी आणला त्याबद्दल खरोखर त्यांचे मी आभार मानतो। का हा विषय काय राजकीय नाहीये, हा देशाच्या राष्ट्रीय सुरक्षतेचा विषय आणि देशाची राष्ट्रीय सुरक्षता प्रथम आहे, त्याच्या बाबतीत कुठलाही कॉम्प्रोमाइज होऊ शकत नाही। परंतु हे जे काय आता सांगतायत गृहराज्यमंत्री की केंद्र सरकारचा इनपुट, त्याच्यावरती कारवाई, मग कशा प्रकारची कारवाई होते, कशा प्रकारची कारवाई होत नाही। अहो, मुंबईमध्ये पोलिसांना आणि महानगरपालिकेला काय माहित नाही असं कधी झालंय? कुठली वस्ती अशी आहे की जिकडे बांगलादेशी नाहीयेत? जिथे जिथे झोपडपट्ट्या बांधल्यात आणि ज्या झोपडपट्ट्यांमध्ये कारखाने चालतायत, त्यांची मोडस ऑपरेंडी काय की झोपडपट्टीमध्ये सगळ्या झोपडपट्ट्या मुंबईतल्या बघा, वरचा खालचा माळा मालक राहतो, वरचे 2 माळे हे भाड्याने देतो, दुसऱ्या माळ्यावरती कारखाना, मग तो कारखाना कपड्याचा असेल, तो कारखाना जेम्स अँड ज्वेलरीचा असेल, तो कारखाना वेगवेगळ्या हँडमेड असेल, जरीचा असेल, हे सगळे इमिटेड ज्वेलरीचे असतील, हे सगळे कारखाने वेगवेगळ्या मुंबईमध्ये वस्त्यांमध्ये आहेत आणि तिथेच सगळे बांगलादेशी कामगार आहेत। हे काय पोलिसांना माहित नाही? हे काय महानगरपालिकेला माहित नाही? हे आय कार्ड तपासू, आधार कार्ड तपासू, हे तपासू, तिकडचे काय दलाल माहित नाहीत? हे काय उत्तर देत आहेत इकडे? हा काय आंतरराष्ट्रीय विषय आहे का की गोलमेज टेबलावरती नेऊन तो सोडवायचा आहे? अरे लोकल पोलिसांना सांगितलं तर 15 दिवसात साफ करून टाकतील, 15 दिवस पण नाही लागणार। आज सगळे धंदे जे आहेत, जसं तुम्ही सांगितलं बांधकाम व्यवसायामध्ये आज ते लोक आहेत, आज जेम्स अँड ज्वेलरीमध्ये ते लोक आहेत, आज फुलांचं मुंबईमध्ये डेकोरेशन चालते त्याच्यामध्ये ते लोक आहेत, मच्छी ते लोक विकतायत, आज फेरीवाले ते लोक आहेत। हे काय पोलिसांना माहित नाही? हे महानगरपालिकेला माहित नाही? हा राज्य कोणाचं पण असू देत, या यंत्रणा तर त्याच आहेत ना। आज मी आहे राज्यावरती, उद्या तुम्ही आहात, पण यंत्रणा तर त्याच आहेत ना। या यंत्रणांना काय माहित नाही का हे कोण आहेत ते? आणि म्हणून आज तुमचेच लोक आरोप करतायत की भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याला दम देत आहेत तुमचं सरकार, आणि दम तुम्ही खाताय आणि सभागृहात येऊन सांगताय की आम्ही दम खातोय म्हणून। हे फार गंभीर आहे। हा जो विषय राष्ट्रीय सुरक्षेचा विषय, 2-5 बांगलादेशी इथे राहिले मोठा विषय नाही आहे, पण त्याच्यात 2-4 अतिरेकी आले बांगलादेशातनं आणि देशात जर घातपात घडवून गेले तर फार मोठा विषय आहे। नीट समजून घ्या विषयाचं गांभीर्य। हे राजकारण म्हणून या विषयाकडे बघू नका। हा विषय देशाचा राष्ट्रीय सुरक्षेचा विषय, आपल्या आणि बांगलादेशचे संबंध जे काही ताणलेत त्या दृष्टिकोनातून या विषयाकडे बघितलं पाहिजे। आज किरीट सोमय्यांना तर तुम्ही आता काय काम ठेवलं नाही, अर्धे सगळे नेले तिकडे, ते आपले घेऊन फिरतायत सगळीकडे। अरे त्यांना माझ्या बरोबर पाठवा, मी असे 2000 लोक शोधून देतो एका दिवसात, असेच देतो। बँड्रापासून अंधेरीपर्यंत तुम्ही माझ्या बरोबर चला, मी तुम्हाला 2 दिवसात 2000 लोक शोधून देतो। प्रवीण दरेकरला काय माहित नाही आपल्या भागात कुठे आहेत ते? मुंबई जे राहणाऱ्या लोकांना माहित नाही कुठे राहतात ते? हे सगळ्यांना माहिती आहे, पण ह्याला राजकीय विषय करू नका। आणि जर करायचाच असेल हा विषय तर माझी स्पेसिफिक मागणी आहे, आज डान्स बार मध्ये मुली कोण नाचते? तो बांगलादेशातल्या मुली नाचत नाही, पण आता मी कोणाला प्रश्न विचारू डान्स बारचा? ज्यांच्या डान्स बारवरती कारवाई करतात पोलीस, आता त्याच्यामध्ये बांगलादेशी मुलगी नव्हती सापडली, आता त्यांच्याचकडनं उत्तर घ्यायचं आम्ही। सभागृहाचं तुम्ही नीट पावित्र्य जपा। या सभागृहाचा उपयोग राष्ट्रीय सुरक्षतेसाठी झाला तर तो जास्त सोयीचा आहे, हा राजकीय विषय नाही। माझा साधा प्रश्न आहे, तुम्ही टास्क फोर्स तयार करा, अतिशय डीपली जाऊन प्रत्येक झोपडपट्ट्यांमध्ये, प्रत्येक वस्त्यांमध्ये त्यांची एकदम सखोल तपासणी झाली पाहिजे। याला कोम्बिंग ऑपरेशन म्हणतात। कोम्बिंग ऑपरेशन केलं पाहिजे याच्यामध्ये नुसते तुमचे आधार कार्ड आणि कागदपत्र तपासून होणार नाहीयेत। उद्या ह्याच्यामध्ये किती क्रिमिनल्स आहेत, तुम्ही जरा आर्थर रोड पासून सेशन कोर्टात ज्या गाड्या येतात त्या गाड्यांच्या इकडे जरा उभे राहा, तुम्हाला आपोआप सापडतील किती बांगलादेशी आलेत ते सांगत पण नाहीत आम्ही बांगलादेशी आहे म्हणून, ते सगळे सांगतात आम्ही भारतीय आहोत म्हणून। आता किती लोक वेगवेगळ्या पदावर आलेले आहेत, आता ते म्हणतात की जिंकले जास्तीत जास्त मतदार याच्यावरती। आता 288 मध्ये
3.25 तर तुम्हीच जिंकलेत. आता का त्यांच्या मतावर जिंकले? आमच्यासाठी काही ठेवलंच नाही, मग कोणाच्या मतावर जिंकले? त्याच्यामुळे हा विषय राजकीय नाहीये. या विषयात माझी सरकारकडे एकच मागणी आहे की हा विषय घ्यायचा असेल पुढच्या 3 महिन्यात सरकारने स्पेशल टास्क फोर्स करावा. त्या टास्क फोर्सच्या माध्यमातून जेवढ्या झोपडपट्ट्या आहेत मुंबईतल्या, मुंबई असेल, मीरा रोड असेल, ठाणा असेल, कल्याण डोंबिवली असेल, आता सगळं हळूहळू त्यांनी मुंबईच्या बाहेर हातपाय पसरायला सुरुवात केलेली आहे. त्याच्यामुळे ह्या झोपडपट्ट्यामध्ये विशेषतः ज्या झोपडपट्ट्या 1 माळ्यापेक्षा 5 माळ्यापर्यंत आहेत, या सगळ्या झोपडपट्ट्यांची तुम्ही स्पेशल कॉम्बिंग करा आणि त्या स्पेशल कॉम्बिंग ऑपरेशन मध्ये तुम्हाला हे सगळे सापडतील आपोआप. बाहेर कुठे शोधायला जायची गरज नाही. पोलीस स्टेशनचे रेट सांगू काय मी? प्रत्येक माणसाच्या पाठी दलाल किती पैसे देतो ते? महानगरपालिकेचे रेट सांगू काय मी? आणि हे जर झालं नाही तर पुढच्या अधिवेशनामध्ये आम्हाला बांगलादेशींना मुंबईमध्ये ठेवण्यासाठी महानगरपालिका आणि पोलीस यांचं दरपत्रक आम्हाला जाहीर करावं लागेल. आणि म्हणून माझी सरकारकडे विनंती आहे, पण सरकारने देखील याचा गांभीर्याने विचार केला पाहिजे. केंद्र सरकार भिंती बांधणार, कुठे भिंती बांधणार तुम्ही? भिंतींसाठी तुम्ही फंड आणताय, या भिंती बांधणार कुठे? मुंबईमध्ये कुठे अशी भिंत आहे की जिथे बांधली तर बांगलादेशी येणार नाही? आता तर दादरमध्ये ताईंनी सांगितलं की दादरमध्ये बांगलादेशी आहेत, भिंत बांधणार कुठे तुम्ही दादरमध्ये? प्रश्न नाही, प्रश्न तर विचारतोच आहे, पण प्रश्न कोणाला विचारायचा हा प्रश्न आहे. प्रश्न ज्यांना विचारतोय त्यांनी देखील मनाचा आता मोठेपणा दाखवला पाहिजे. त्यांच्याकडनं पण अशी कुठली कृती नाही झाली पाहिजे ज्याच्यामुळे या विभागात त्यांना प्रश्नाला उत्तर देताना त्याला देखील 10 वेळा विचार करायला पाहिजे की मी फार स्वच्छ मनाने आणि साफ मनाने प्रश्नाचं उत्तर देतोय. आणि म्हणून माझा स्पेसिफिक प्रश्न आहे, पुढच्या 3 महिन्यात टास्क फोर्स तयार करून प्रत्येक अशा वस्त्यांची झाडाझडती घेऊन याच्यातनं बांगलादेशी शोधून, याच्यातले गुन्हेगार शोधून देशाच्या सुरक्षिततेला धोका होणार नाही याची जबाबदारी सरकार घेणार का? मंत्री महोदय.